आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि मुंबई साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या. अहो ज्यांच्या आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या मुंबई साहेबांचं आगमन झालेलं आहे. आजचा हा कार्यक्रम तात्या साहेबांचा कार्यक्रम आणि तुम्ही एवढी गर्दी केली तेव्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आपलं तात्या साहेब आपलं तात्या साहेब म्हणजे या पंचक्रोशीचं एक रत्न आहे. रत्न. टाळ्या. तात्या साहेबांनी आपल्यासाठी काय नाही केलं. अहो शौचालयाचं म्हणू नका, लाईटीचं म्हणू नका, अव गटाराचं म्हणू नका, अव गावागावामध्ये जिम असेल समाज मंदिराचं म्हणू नका, आणि माझ्यासारख्याला वाईन शॉपीचं लायसन बी. तेव्हा मी लय भावनेच्या भरात वाद जाण्यापेक्षा मी माझे 4 शब्द लगेच थांबवतो आणि मम्मी साहेबांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हा दीप म्हणजे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये दीप पेटतोय आणि मग अशा कार्यक्रमाची शोभा मम्मी साहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं होती. तेव्हा केवढा भाग्याचा दिवस आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मम्मी साहेबांसाठी. तेव्हा आजचा कार्यक्रम महिला सबलीकरणाचा कार्यक्रम. ह्यो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून तात्या साहेबांनी एका महिलेचीच निवड केली आणि त्या म्हणजे मम्मी साहेब आपल्या. टाळ्या. अहो त्यांनी बी लई लोक विकासाची कामं केली. अहो करंजामध्ये शौचालयाचं नुकतंच त्यांनी उद्घाटन केलंय. आवडते घ्या. तेव्हा म्या मम्मी साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. टाळ्या. बलम्या असलं कसं नियोजन केलंय. का काय झालं. का म्हणजे आता कार्यक्रम द्यायचा आहे त्या मशनी खाली ठेवल्याच आहे आणि इकडे वरती ठेव. हा हा मशीन घे चल. माझ्या मैत्रिणींनो, ही जी शिलाई मशीन आहे ती दिसायला छोटी असली तरी तिच्यामध्ये लई ताकद आहे. ह्या शिलाई मशीनने माझा संसार उभा केला. तुम्हाला सांगते एक शिलाई मशीन काय करू शकते. लय काय काय करू शकते. एक शिलाई मशीन एक नाही तर 100, 1000, लाखो संसार उभा करते याची मला गॅरंटी आहे. आयुष्यात आपण
शिकत असतो. त्या शिलाई मशीन कडून मी एक गोष्ट शिकले. शिलाई मशीन हातकी कापड जोडते आणि मी तुमच्यासारखी गोरगरीब माणसं जोडते. ह्या शिलाई मशीननी मला मम्मी पासून मम्मी साहेब बनवलं. माझ्या गरजू महिलांनो, तुमचं दुःख मी समजू शकते. लय हाल अपेक्षा सोसून मी माझा संसार उभा केला. कष्टानं माझ्या पोराला मी वाढवलं. ह्या शिलाई मशीनने तुमच्या फाटलेल्या आयुष्याला टिपा मारता येतील ह्याची मला गॅरंटी आहे. माझी हीच कष्ट करण्याची वृत्ती बघून तात्यासाहेब म्हणलं, कामायताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब, तुम्हीच ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करा. आणि म्हणून मी इथं आले. माझ्या अंगात असा हुरूप चढला आणि पोराच्या खांद्याला खांदा लावून मी जनसेवा करायची ठरवली. आम्ही शांत बसतो, पहिलं त्यांचं भाषण थांबवा. तेव्हा मी तात्या साहेबाच्या बॅनरला विनम्र नमस्कार करते आणि वचन देते. माझा नंबर आहे पहिला माझा नंबर आहे. मी तवाच गप्प बशीन जेव्हा प्रत्येक बाईच्या घरात असत शिलाई मशीन, शिलाई मशीन, शिलाई मशीन. सगळ्यांना मिळणार आहे. आजी आजी जरा इकडे या तुम्ही. या घराला तरी मी चला गप्प बसा. गोलप काका, तुम्ही गाडीत बसा. नाहीतर एक काम करा, तिथं सावलीत बसा. आम्ही बघून घेतोय सगळं. अगं मग तुम्ही तिघीच आहे. अहो गोलप काका, बघतो आम्ही. तुम्ही जाऊन बसा बघू. नाही आई अहो असू दे असू दे. तुझा आत मी बघते इथे. तुझा आत भाई मागे कुठे चालले पुढं पुढं. अगं ह्यांच्या नंतर माझाच नंबर आहे, तूच मध्ये घुसलीयस. तू हो माग नाव पुकारल्यावर जा ना. आता काय करतेस मध्ये? ताई शांत व्हा. मी नका मला शिकवू, मला माहितीये रांगेत न उभं राहता तुम्हाला कशा घरपोच मशनी होणार आहेत ते. कोण बोललं तुम्हाला? काही पण चला मागवा मागवा. माझ्या मैत्रिणी आहेत, मारू नका, लाठी मार करू नका. थांबा, समजायला मशीन मिळणार. अरे मम्मी सांगते. मॅम तुम्ही खाली प्लीज येऊ नका, इथे खूप गोंधळ झालाय. मॅम प्लीज तुम्ही स्टेजवर थांबा. मॅम वर्दी घातली म्हणून लय शानपणे शिकू नका. आम्हाला माझ्याशी पंगा घ्यायचा नाही बघ. थांबा. हा, माझ्या मैत्रिणींना काठी लागली की नाही तर काही खरं नाही, तुला सांगून ठेवते. हा प्लीज, इथे खूप गोंधळ आहे, काहीतरी होईल मॅम. प्लीज प्लीज मॅम. काय काळजी करू नका, सगळे एकदम नीट सुरू आहे. मम्मी साहेबांना मम्मीला काय आलं? डोक्यात काठी मारला पोलीस. सांगतोस पोलिसाच्या कुठं तुमचं काय मत आहे? आता काय पाऊल उचलणार आहात? जरा चुकली काठी म्हणून बरं झालं. कार्यक्रमाचा नारळ फुटायच्या आधी मम्मी साहेबांचं डोकंच फुटलं. अहो डोळ्या काठीपिटी बसली असती तर आंधळ्या झाल्या असते ना मम्मी साहेब. अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. काठी माझ्या बी डोळ्याभरून अशी झपकन आली. वारा बी लागला, नाईलाशीच बी हल्ल्या माझ्या. मम्मी साहेबाचं नशीब दांडग म्हणून वाचल्या. एखादी असती तर मेली असती. मला तर भीतीच वाटली. मम्मी साहेबांचं मेंदू बिंदूला लागलं असलं तर कवे मेंदूला जरी झाला असेल ना तर ते आपल्याला इसरणार नाहीत याची मला लय गॅरंटी आहे. इश्शे का बसा तुम्ही. हे तर माझ्या दुखण्याकडे लक्ष द्यायचं ठेवून काय सटरफटर बोलत बसलाय ग?
ए बाजूला बाजूला सर मम्मी काय झालं? ए पाणी दे रे. ए सर बाजूला मावशी माग वारा सोडा सरा माग जरा सरा माग वारा सोडा. ए बलमा चल हॉस्पिटलला घेऊन जाऊ. काय हो घुसपुटे साहेब, तुमच्या पोलिसांची हिंमत कशी झाली काठी चालवायची? आम्ही इज्जतीत वागतो ना, तर तुम्ही पण इज्जतीत वागायचा. अहो मी इथं नव्हतो सत्यदादा. कुणी केलं कसं केलं मला काय माहित नाही. मी जर इथं असतो तर नाही, कुणी केलं, का केलं, कसं केलं हे सगळं आम्ही शोधून काढूच. पण ज्यांना कुणी केलंय ना त्याला सोडणार नाही आम्ही. कार्यक्रमच फिक्स करून टाकणार त्याचा. ए चल बलमा चल. सत्यदादा मम्मी साहेब तुम्हाला कितपत मार लागलाय? मम्मी साहेब काहीतरी बोला. कोणी केलंय? त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव काय? काहीतरी सांगा साहेब मला. जरा बाजूला. पोलीस अधिकाऱ्याचं नाव काय? मम्मी साहेब तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे? सगळ्यांना सांगा. दादा साहेबांच्यावर काय म्हणणं आहे? काय मग मम्मी साहेब सगळ्यांना बोला. सत्या दादा मम्मी साहेब बोला काहीतरी. माझी नोकरी कन्फर्म जाते आता. स्वतःच्या आईच्या डोक्यावर काठी लागल्या म्हणजे तो खुन्नस काढणारच आहे. त्यात सत्य तात्यासाहेबांचा खास आहे. हे बघ मंजू, अगं तू मुद्दाम केलंयस का? नाही ना. अगं या बायका सांगतील नाही तर काय घडलंय ते. एक्झॅक्टली. म्हणजे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सांगतो ना सरांना काय झालंय ते. पण म्हणजे जे काही झालं ना ते अजिबात बरोबर नव्हतं. शेवटी सत्याची मम्मी आहे ती. आणि तुम्हाला वाटते साहेबांना सांगून ही गोष्ट पटणार आहे? आणि जरी पटली तरी ज्यांच्या डोक्यावर काठी बसली ना ती सत्याची आई आहे. आणि आधीपासूनच यांचा सत्यावर वाकड आहे. आता ही तर गोष्ट घरापर्यंत गेली आहे. सत्या बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. वाचपा काढणारच. मला चांगलंच माहिती आहे. लय खुशी आहे तो. मला नाही सोडणार तो आता. माझी नोकरी बी घालवल. त्यानं साहेबांना फोन पण केला असेल आतापर्यंत. म्हणजे जे काय होईल ना ते आपण बघून घेऊ. तू शांत हो आता प्लीज. आम्ही आहोत ना. म्हणजे त्या बायकांना पण मी साक्ष म्हणून घेऊन जाईन तिकडे. त्या सांगतील सरांना. हा तू टेन्शन घेऊ नको. तू शांत हो आधी. म्हणजे प्रिया बरोबर बोलते. चल आपण ना आधी इथून निघूया. हा चल 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 म्हणजे चल. म्हणजे चल चल. अरे हीच ती जिने मम्मी साहेबांच्या डोक्यात काठी घातली होती. एका वयस्कर महिलेवर आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षावर तुम्ही लाठीचार्ज का केला? तुमची काय आधीपासून दुश्मनी होती का? लाठीचार्जचा आदेश वरूनच आला होता का? याचा तुमच्या नोकरीवर काय परिणाम होणार आहे? थांबा थांबा प्लीज थांबा जरा. आम्ही आमची पूर्ण चौकशी करून तुम्हाला सगळं सांगू. फॉर नाव प्लीज नो कमेंट्स प्लीज. म्हणजे तुम्ही सरळ सरळ हात झटकताय. अधिकाऱ्याच्या गैरवर्तनावर पडदा टाकताय. पोलिसी हुकूमत गाजून तुम्ही काय साध्य करणार आहात? तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? हे बघा आम्ही आमची पूर्ण चौकशी करून तुम्हाला सांगतो. आता प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. प्लीज मॅम प्लीज 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 साईडला प्लीज. सर प्लीज जाऊ द्या. जसा पोलिसांचा आपल्यावर धाक असतोय ना तसा पोलिसांवर बी कोणाचा धाक असायला पाहिजे. हर तात्या साहेबांच्या नावाला बी घाबरत नसतील तर उद्या उठून काय बी करतील. कायद्याचा गैरवापर करतील. त्यांनी हिंमतच कशी केली मम्मीवर लाठी चालवायची? त्यांनी नाही तिनं म्हणजे तीच. तिच्या नवऱ्याला आपण साखरपड्यात उचललं होतं का नाही? कॉन्स्टेबल वाघमारे. मी स्वतः बघितले माझ्या डोळ्यात. मम्मी साहेब गपगुमान त्या बायकांना समजावून सांगत होत्या. बायका बी तिचं ऐकत होत्या बरं का. पण हीच आपलं उगा पुढं 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 करत होती. मम्मी साहेब म्हणाले माझं मी बघते. पण तरीही गर्दीत काठी घेऊन घुसली. आणि जसा गोंधळ झाला तसा तिला चान्स मिळाला आणि मम्मी साहेबांच्या डोक्यात काठी हाणली ती. काय ग मम्मी, मी ऐकलंय ते खरं आहे का? कुणी केलंय हे? तेच ती कॉन्स्टेबल वाघमारे. समजा सूड बोलाय तिनं. आता मी घर कसं चालू? माझी नोकरी बी जाणार आता. अमृतचं शिक्षण, घराचे खर्च, बाबांची पेन्शन पण नाही.
म्हणजे तू शांत हो आधी, बस तू तिथे. चल भारती मॅडम, म्हणजे तू बस चल इथे, म्हणजे सगळे बघतायत तर शांत हो, बस इथे बस. आता रस्त्यावर येतोय आम्ही. मंजू असं काही होणार नाहीये, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस आणि जास्त विचार करून स्वतःला का त्रास देतेस तू. आणि हे बघ मंजू, तू असा जास्त विचार करून काय होणार आहे का? नाही ना. साहेबांना येऊ दे, मग बोलून बघू. साहेब नाही ऐकणार आता, पण मी खरं सांगते, मी मुद्दाम नाही केलेलं. अगं ते आम्हाला माहिती आहे. साहेब कुठे ते काय कळलं का? नाही माहित, आले नाहीत अजून. हे बघ, साहेब आल्यावरती बघू काय ते. तू आता पहिली शांत हो. वाघमारे, मी बजावलं होतं, यावेळी मला कुठली गडबड नकोय. मला तात्यासाहेबांचा कॉल आला होता. तात्यासाहेबांचा, समजताय? येतंय का लक्षात? त्या सत्याशी भांडणं करण्यापर्यंत ठीक होतं, त्याच्या आईवर लाठीचार्ज केला तुम्ही. अहो, डोक्याचा थोडा तरी वापर करत जा. पर्सनल खुन्नस काढलीये तुम्ही ड्युटीच्या आड. सर आम्ही सगळेच तिकडे होतो आणि आम्ही स्वतः पाहिलंय. एका बाईच्या हातून काठी सुटली आणि एकदम ती मम्मी साहेबांच्या डोक्यात लागली. सर, मंजूची खरंच काही चूक नाहीये सर. हो सर, प्रिया म्हणते ते बरोबर आहे. अहो साहेब, मंजूने आतापर्यंत लय चुका केल्या असतील, पण ती अशी चूक करणार नाही. तशी समजच आहे. अहो, पण हे कितीही खरं असलं तरी तात्यासाहेबांना हे उत्तर देऊ का मी? पटणार आहे त्यांना गोलप? साहेब, ते बाहेर झालेल्या प्रकरणाबद्दल स्टेटमेंट घ्यायला रिपोर्टर्स आलेत. काय सांगू त्यांना? मी कुठलंही स्टेटमेंट देणार नाहीये मीडियाला. वाघमारे, जा आता, विस्तारा त्या स्टेटमेंट मीडियाला. लिसन केअरफुली, हे आपल्याला खूप महागात पडणार आहे. आमदार तात्यासाहेब यांनी आयोजित केलेल्या शिलाई मशीन वाटप कार्यक्रमात थेट त्यांचे खंदे कार्यकर्ते सत्यदादा यांच्या आईंवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. आता आम्ही पोलीस स्टेशन बाहेर असून पोलिसांकडून अधिकृत माहिती येण्याची वाट बघत आहोत. आताच या पोलीस स्टेशन मध्ये सत्यदादा आलेले आहेत. त्यांच्या मातोश्रींवर हल्ला करण्यात आलेला आहे. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. ते कशासाठी आलेले आहेत? ते तक्रार करण्यासाठी आलेले आहेत की जाब विचारण्यासाठी? सत्यदादा, आता तुम्ही काय करणार आहात? तक्रार करायला आला आहात की जाब विचारायला? मम्मी साहेब कसे आहेत? सत्यदादा, बोला काय? पुढे राऊत शिंदे, पत्रकारांना थांबवा. बोला काहीतरी. सत्यदादा. सत्यजित राव, अंबासाहेब, यात तुमच्या डिपार्टमेंटचा काय दोष नाही. आणि मी इथं कसला जाब विचारायला नाही. तर तुमच्या वाघमारे मॅडमचा गैरसमज दूर करायला आलोय. मला चांगलंच माहिती आहे तुम्ही वर्दी आडून पर्सनल राग काढताय.
मी तुमच्या फॅमिलीपर्यंत आलो म्हणून तुम्ही माझ्या फॅमिलीपर्यंत आला ना. पण एक लक्षात ठेवा, त्याची सुरुवात तुम्ही केली होती. आणि परत तुम्ही सुरुवात केलीच आहे तर ठीक आहे, होऊन जाऊ द्या. कारण काय बी झालं तरी तुम्ही आमच्या मम्मी साहेबांवर हात उचलायला नाही पाहिजे होतं. वाघमारे मॅडम, या सगळ्यांसमोर मी तुम्हाला शब्द देतो, कार्यक्रम फिक्स आहे तुमचा. या सगळ्याचा मी वचपा काढणार. तुम्ही ना फक्त मला पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटा. जर वचपा नाही काढला ना तर नाव सांगणार सत्य.